नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राघव आणि सिंधूने पुढची चाल अशी जबरदस्त खेळलेली आहे की ज्यामध्ये राघव मधूला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार आहे आणि त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर राघव मधूकडून सर्व गुन्हे कबूल करून घेणार आहे. आणि राघवने मधूकडून सर्व गुन्हे कबूल करून घेताना एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे सिंधू ही त्यावेळी तिथं असणार आहे आणि सिंधू त्या सगळ्या गोष्टींचं व्हिडिओ शूटिंग बनवणार आहे. म्हणजे सिंधू सगळ्यांच्या समोर हे आणणार आहे की मधू किती कारस्थानी आहे, तिने काय काय केलेलं आहे आजपर्यंत, या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर येणार आहेत. आणि फायनली इकडे राघव आणि सिंधूला मधूच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळणार आहे, ज्यामुळं मधू ही कायमची अडकली जाणार आहे. तर हे सगळं राघव कशा पद्धतीने करू शकतो, सिंधूची त्याला कशी मोलाची साथ मिळणार आहे, या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्टेड राहा. मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. तर इकडे मधू ही राघवकडे आलेली आहे आणि अगदी गुडघ्यांवर बसून हातामध्ये गुलाबांच्या फुलाचा बुके आहे आणि तिने राघवसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे. कारण तिने राघवला म्हणत आहे की राघव आय लव्ह यू असं म्हणत तिने गुडघ्यांवर बसून राघवला प्रपोज केलेला आहे. फायनली मधूला असं वाटत आहे की तिनं बाजी जिंकलेली आहे, आपण राघवचं प्रेम जिंकू शकलेलो आहे. काही झालं तरी सिंधूला आपण पूर्णपणे खोटं ठरवलेलं आहे आणि राघवच्या आयुष्यातून तिला काढून टाकलेलं आहे. हाच तर प्लॅन असतो सिंधू आणि राघवचा, मधूला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवायचा आहे. आणि फायनली तो प्लॅन यशस्वी होतो. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये आता मधू कशी अडकते, ती राघवकडे येते, राघवला म्हणू लागते की राघव आय लव्ह यू. तेव्हा राघव पण तिला मिठीत घेतो आणि म्हणतो की मधू आय लव्ह यू. आता राघवने आय लव्ह यू म्हटलेलं आहे, मधूनेही आय लव्ह यू म्हटलेलं आहे आणि तिथेच सगळा गोंधळ सुरू होतो. तिथेच सगळं सुरू होतं ते म्हणजे सिंधू आणि राघवचं कारस्थान. म्हणजे सिंधू आणि राघवने जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन वर्क करायला सुरुवात होते ती याच ठिकाणी. कारण त्यांनी ठरवलेलं आहे की मधूला आपण अशाच पद्धतीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आहे आणि मधूचं जे हे कांड आहे हे सर्वांच्या समोर आणायचं आहे. मधूला असं वाटत आहे की आता सिंधू हरलेली आहे, आपणच जिंकलेलो आहोत आणि काहीही झालं तरी सिंधू आपल्याला कशाच पद्धतीने हरवू शकणार नाही असं मधूला वाटत आहे. परंतु मधू ही आता राघवच्या मिठीत आहे आणि मग राघव म्हणतो की फायनली तू अडकलीस. तेव्हा मधू म्हणते काय काय म्हणालास राघव. तेव्हा राघव म्हणतो की अगं तसं नाही ग, तू माझ्या प्रेमामध्ये अडकली, माझ्या प्रेमामध्ये अडकली असं तो बोलत आहे. तो दाखवून देत आहे की तसं नाही आहे राघव, मी तुला काहीही, राघव तिला दाखवून देत आहे की मी अगं तुला काहीही चुकीचं नाही बोलत, तू माझ्या प्रेमामध्ये आहेस ना, हेच बोलतोय असं राघवने वारंवार तिला दाखवून दिलेलं असतं. तर इकडे मधूने राघवला मिठी मारलेली आहे आणि याच मिठीचा फायदा राघव करून घेणार आहे आणि राघव मधूला तिच्याच जाळ्यात पूर्णपणे अडकवणार आहे, जे मधूला कळणार पण नाही. मधू मात्र बिचारी वाटच बघत बसणार आहे की आपण राघवच्या प्रेमात आहोत, पण तिला कळणार पण नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कधी घडल्या, म्हणजे हे कसं शक्य झालं, हा विचार तिला करत बसावा लागणार आहे. आणि तेवढ्यात सिंधू आणि राघवने बाजी मारलेलीही असणार आहे. मधू मात्र शांतपणे तिथं तशीच उभी राहू शकणार आहे आणि तिला जेलमध्ये जावं लागणार आहे. तर राघवने मधूचा विश्वास जिंकलेला असतो आणि मधूचा विश्वास जिंकून राघवने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मधूचा विश्वास जिंकायचा आहे आणि मधूला दाखवून द्यायचं आहे की ती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि या गोष्टीमध्ये राघवला सहज यश मिळतं, कारण मधू तेवढी मूर्ख आहे हे राघवला माहिती असतं आणि राघव फायनली या गोष्टीमध्ये जिंकतो. आणि राघव या सगळ्यामध्ये इतका अगदी तरबेज झालेला आहे, सिंधूने त्याला असलं भारी ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यामुळंच राघव या सगळ्यामध्ये बाजी मारतो. राघवने मधूचा विश्वास संपादन केलेला असतो. म्हणजे मधूने जरी स्वतःच्या तोंडाने राघवला सांगितलं असलं की त्या सिंधूला मीच तिथे त्या रूममध्ये कोंडून ठेवलेलं होतं,
तरीही राघव सिंधूच्या प्लॅननुसार मधूला एक शब्दही वाईट बोलत नाही. तिला म्हणतो की ठीक आहे, कसे ती त्याच लायकीची आहे ना, तिचं नेहमी चुकत असतं, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि मधू, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू कधी चुकीची वागूच शकत नाही असं राघव मधूला सांगत आहे. मधूला म्हणत आहे की मला माहिती आहे तू कधी चुकीची वागणार नाही आणि ती कृष्णा तशीच आहे, त्यामुळं तिच्याशी तू ज्या पद्धतीने डील करत आहे ती पद्धत मला अगदी पटत आहे असं राघवचं म्हणणं आहे. आणि राघव असं म्हणत आहे की मधू, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं तू टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे की तू हे सगळं का करत आहे, तुला आपल्या प्रेमासाठी हे सगळं करावं वाटते, हे सगळं मला माहिती आहे असं राघव मधूला सांगत आहे. आणि मधूला म्हणत आहे की काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे. आणि फायनली सिंधू आणि राघवला या सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळतं. ते म्हणजे सिंधू आणि राघवने जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅननुसार सिंधूला जे हवं आहे ते मिळवण्यामध्ये सिंधू यशस्वी ठरते. कारण काहीही झालं तरी सिंधूने ठरवलेलं आहे की त्या मधूचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ सर्वांना दाखवायचा आहे. तो पुरावा असणार आहे जो कोर्टाच्या समोर पण सिंधू राघवने सादर केला की त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मधूला अटक होणार आहे. त्या पुराव्यावरून सिंधू आणि राघव मधूला अटक करू शकतात. ही गोष्ट सिंधूला चांगलीच माहिती आहे. मग सिंधू आता तिथे मोबाईल घेऊन आहे. जेव्हा राघव मधूच्या जवळपास फिरकत असतो तेव्हा सिंधू ही मधूच्या समोर असते आणि तिला माहितीही नसतं की सिंधू आपल्या आजूबाजूला असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने ह्या सर्व गोष्टी अगदी प्लॅनिंगपूर्वक करायचं ठरवले. मधू किती चालाक आहे, धूर्त आहे हे सिंधूला चांगलंच माहिती आहे. म्हणून सिंधू हे सगळं प्लॅनिंग करत आहे आणि त्याचबरोबर इकडे मधू जे काय करत आहे त्या सगळ्याचा हिशोब सिंधू ठेवत आहे. तर इकडे राघव मधूचं मन जिंकलेलं आहे आणि राघवने ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपण मधूला साथ द्यायची. मधूला तर असं वाटत आहे की राघव आपल्या प्रेमामध्ये पूर्ण वेडापिसा झालेला आहे, परंतु राघव तर पूर्ण वेडापिसा झालेला नाही, तर त्याने हे नाटक करून मधूला वेडे ठरवलेलं आहे. ही याची गोष्ट ही मधूला कल्पना पण नाही. मधूला असं वाटत आहे की ती जिंकत आहे राघवला, तिने सिंधूपासून मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे, पण असं काहीही झालेलं नसतं. जेव्हा मधूला हे सगळं कळतं तेव्हा तिला धक्का बसतो. तिला अगदी कळायचं बंद झालेलं असतं की अरे आपल्याकडून काय होत आहे. परंतु हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती जेलमध्ये पोहोचलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राघव मधूला जवळ घेत आहे आणि मधूशी बोलत आहे. तेव्हा मधूला तो म्हणत असतो की आता आपण दोघेजण 7 जन्मासाठी एकत्र होणार आहोत, तर त्याआधी मला तुझ्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तुझ्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका तू माझ्याजवळ सांगाव्यात आणि आपल्या नात्याची पारदर्शक अशी सुरुवात व्हावी असं मला वाटत आहे, म्हणून मी तुला बोलत आहे असं राघव मधूला सांगत आहे. मधूला म्हणत आहे की आपलं नातं हे पारदर्शक असावं, आपल्या नात्यामध्ये कोणतीही खोट नसावी, कोणतीही अशी गोष्ट नसावी की जी तू मला सांगितलेली नाही, आजपर्यंत ती सांगायची राहिलेली आहे. अशी कोणतीही गोष्ट तू मला सांगू शकते, पण लग्नानंतर किंवा आपण एकत्र आल्यानंतर जर मला ती गोष्ट कळली तर मात्र मी तुला कायमचं सोडून जाईल, एवढं लक्षात ठेव, अशी धमकी राघवने मधूला दिलेली असते. आणि मधूला वाटत असतं की राघव पूर्णपणे आपल्या बाजूने झालेला आहे, तर काहीही करून आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी राघवला सांगणं गरजेचं आहे असा विचार मधूने केलेला असतो. आणि तिथेच मधूची घोडचूक ठरते. सिंधू दरवाजात तिथं उभी असते आणि हातामध्ये मोबाईल धरून ती उभी असते आणि इकडे मधूला माहिती नसतं. मधू राघवच्या मिठीत असते. राघव खूप प्रेमाने तिच्याशी बोलत असतो, तिला सारखं सारखं आय लव्ह यू म्हणत असतो आणि मधू मात्र राघवला सांगू लागते की राघव, सिंधूला मी दरीत ढकलून दिलं होतं, त्याचबरोबर सावीला किडनॅप मीच केलं होतं. सावीची जी अवस्था झालेली आहे त्या सगळ्याला मी जबाबदार आहे, कारण सिंधू तुझ्या आयुष्यात पुन्हा येत होती आणि मला ती तुझ्या आयुष्यात नको होती. काही झालं तरी सिंधूचं मी दुसरं लग्न लावण्याचा प्रयत्न केला, त्या विशालला सुद्धा मीच आणलेलं होतं. विशालची सगळी हिस्ट्री मला माहिती होती, तरी पण सिंधूसाठी विशालचं स्थळ मीच आणलेलं होतं आणि एवढं सगळं झालं आणि तरीही सिंधू त्यातून बचावली गेली. म्हणून
आणि त्याचबरोबर सिंधूला हे कळलेलं होतं की मी पॅरालिसिसचं नाटक केलेलं आहे, त्याचे रिपोर्ट सिंधूने मिळवलेले होते. म्हणून मी ठरवलं की काहीही झालं तरी सिंधूला या सगळ्यामध्ये मी सिंधूला अडकवणार आहे आणि सिंधूकडे जर माझे पुरावे असतील तर माझं खूप अवघड होणार आहे. म्हणून मी सिंधूला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकवलं आणि तिला दरीत ढकलून दिलं. आणि हे सगळं आता सिंधूने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं, त्याचा व्हिडिओ असतो, फक्त ऑडिओ कोर्टात पुरावा म्हणून चालत नाही. ही गोष्ट राघव आणि सिंधू दोघांनाही माहिती असते. आणि फायनली तो व्हिडिओ आता राघवच्या हातात आहे आणि राघवने पोलिसांना बोलवलेलं आहे आणि मधूला जेलमध्ये टाकलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.